गोमातेचे पुण्यस्मरण करायला भाग्यवानच लागतो. वेदांतचार्य देवीदास महाराज म्हस्के. नेवासा तालुक्यातील बालाजी तेडगाव येथे गोसेवक आसाराम पाटील मुंगसे यांच्या परिवाराच्या वतीने गोमातेचे प्रथम पुण्यस्मरण शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज व महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने व भप वेदांतचार्य देवीदास महाराज म्हस्के यांच्या कीर्तनरूपी सेवेने संपन्न करण्यात आले. वस्तीवर गायीची सुंदर मूर्ती तयार करून बसवण्यात आली आहे. त्या गोमातेची प्रथमतः पूजा मुंगसे परिवाराच्या वतीने करण्यात आली. बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ महाराज मुंगसे परिवारात एका वर्षापूर्वी गोमातेचे निधन झाले होते. गोमातेच्या क्रियाकर्म व गोमातेचा दशक्रिया विधीही पार पडला होता. तर आज 1 वर्षांनी विविध धार्मिक उपक्रमाने प्रथम पुण्यस्मरण पार पडले. यावेळी भप म्हस्के महाराज बोलताना म्हणाले की गोमातेचे क्रियाकर्म करायला भाग्यवानच लागतो व या मुंगसे परिवाराने महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिला आहे. या कुटुंबाला भगवंत काही कमी पडू देणार नाही. ही संत श्रेष्ठ ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरीची भूमी आहे. त्यामुळे या कुटुंबाला कायम समाधान लाभेल अशी अनेक दाखले देत या कुटुंबाचे अभिनंदन व कौतुक केले. कार्यक्रमासाठी भप भागचंद पाठक महाराज, भप सुखदेव महाराज मुंगसे, भप अनिल महाराज गरुड, मुरकुटे साहेब, एकनाथ महाराज वाघमोडे, संतोष महाराज खाटीक, टेलर महाराज खाटीक, मृदुंग वादक ऋषी महाराज शेजूळ, भप तुकाराम महाराज काळे, सातारकर महाराज, शिंदे महाराज, टिळेकर महाराज, श्रीधर महाराज घाडगे, हार्मोनियम वादक रक्ताटे महाराज, सोन्याबापू महाराज कुटे, विनायक महाराज माळवदे, रामकिसन महाराज तांबे, विकास महाराज आठरे, मुरलीधर महाराज म्हस्के, भावड्या महाराज मुंगसे, संभातात्या कदम, विनेकरी महादेव महाराज मुंगसे व आदी भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी बजरंग दल, देवगड सेवेकरी ग्रुप, बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स, बालाजी केटर्स, भजनी मंडळ, तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ यांनी विशेष सहकार्य करत अनमोल कष्ट घेतले. या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी शिक्षणभूषण बाजीराव पाटील मुंगसे, माजी शाखा अधिकारी मच्छिंद्र मुंगसे, माजी चेअरमन भानुदास पाटील मुंगसे, प्रगतिशील शेतकरी मुरलीधर पाटील मुंगसे यांनी आयोजन केले. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, हरिभाऊ मुंगसे, शिवाजी मुंगसे यांच्या हस्ते बालाजी मंदिर, हनुमान मंदिर, सावता महाराज मंदिर, महादेव मंदिर, पावन महागणपती मंदिर या मंदिरास देणगी देण्यात आली. तर यावेळेस बालाजी देवस्थानचे अध्यक्ष यांनी नवनाथ महाराज मुंगसे यांनी ज्ञानेश्वर महाराज संस्थान गोशाळेला 1 वर्षाचा चारा खर्च व त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेण्याचे जाहीर केले. आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश येडके सर यांनी केले. तर आभार सोसायटीचे संचालक संजय पाटील मुंगसे यांनी मानले. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी भप देवीदास महाराज म्हस्के यांनी G9 मराठीशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. बालाजी तेडगाव येथे मुंगसे परिवाराच्या वतीनं जो गोमातेचा प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी साजरा झाला आहे, त्याबद्दल आपण भाविकाला व जनतेला आणि या परिवाराला काय संदेश द्याल? गावो विश्वस्य मातरः असं वेदामध्ये म्हटलेलं आहे. गाय ही संपूर्ण विश्वाची आई आहे आणि आपल्या या सनातन वैदिक धर्माच्या मतानुसार सर्व देवांचं वास्तव्य, सर्व तीर्थमयी ही गोमाता आहे आणि या गोमातेचा अगदी मनुष्याप्रमाणे पूर्ण विधी या मुंगसे कुटुंबियांकडून केला गेला आणि आजचा हा दिवस प्रथम पुण्यस्मरण म्हणून या ठिकाणी हरिकीर्तन आणि अन्नदान मोठ्या स्वरूपात या नवनाथ पाटील मुंगसे यांच्या परिवाराकडून केल्या गेलेला आहे. आम्हाला तर असं वाटतं, आम्ही कीर्तनामध्ये बोलून गेलो की भगवंतच काही गोष्टींना पुढे आणण्याकरिता काही विशिष्ट व्यक्तींची निवड करून त्यांना बळ, बुद्धी, सामर्थ्य प्रदान करत असतो. ह्या गायीच्या सेवेची महती या जगामध्ये वाढावी म्हणूनच या नवनाथ महाराजांसारख्यांना पुढं करून त्यांना बुद्धिबळ देऊन या गायीचा हा पूर्ण विधी त्यांनी मोठ्या प्रमाणात केला असं वाटतं. आणि या कार्यक्रमातून सगळ्यांनी हा बोध घ्यावा की भलेही आपल्या सामर्थ्यानं आपल्याला यांच्याप्रमाणे मोठे कार्यक्रम करता नाही येणार, पण कमीत कमी गोसेवा तरी आपल्याकडून घडावी, हा या कार्यक्रमातून बोध घेण्यासारखा आहे. ताज्या घडामोडींसाठी आता G9 मराठी 24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा.